माळेगाव बुद्रुक नगरपंचायत निवडणुकीचा आज निकाल लागलेला आहे. खरं पाहता या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सारखा एक बलाढ्य पक्ष आणि त्यांच्या जोडीला जनमत विकास आघाडी सासवड हे कुणालाही न रुचणार लव्ह मॅरेज झालंय असं म्हणालं तर वावगं ठरणार नाही. आणि ही जी यांची युती झालेली आहे ही युती कुठल्याही माळेगावकरांना सर्वसामान्यांना रुचलेली नव्हतीच पूर्वीपासून. आणि त्याच्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये या युतीच्या उमेदवाराच्या समोर या गावामधला प्रत्येक सर्वसामान्य नागरिक पूर्ण ताकदीनिशी लढला. एकही जागा यांना बिनविरोध करता आली नाही. हे सर्वात प्रथम यांचं फार मोठं अपयश आहे असं मी मानतो. आता या निवडणुकीमध्ये जो निकाल लागलेला आहे आजचा, या निकालावरून मला असं दिसतं की संघर्ष करावा लागलेला आहे. प्रत्येक प्रस्थापित कुटुंबातल्या उमेदवाराला फार मोठा संघर्ष करावा लागलेला आहे. मी प्रामुख्याने सांगितलं तर 2च जागा जनमत विकास आघाडीच्या निवडून आलेल्या आहेत. आणि या 2 जागांमध्ये प्रामुख्याने 11 नंबरचे जे प्रभाग आहे या प्रभागामध्ये अतिशय कठोर अशी लढत जी आहे ती अविनाश भोसले या उमेदवाराने दिलेली आहे. आणि आम्ही स्वतः या प्रचार यंत्रणेमध्ये होतो. लोकांचा फार मोठा कौल अविनाश भोसले यांच्या पाठीशी होता. परंतु दुर्दैवाने का होईना अतिशय उद्विग्न भावनेतनं हे म्हणावंसं वाटतं की अविनाश भोसलेंचा निसटता पराभव झाला. आणि खरं तर 5-6 वर्ष अविनाश भोसलेंनी या प्रभागामध्ये जीव ओतून काम केलेलं होतं. रक्ताचं पाणी करून या लोकांची सेवा केली होती. परंतु कुठेतरी त्याचं चीज झालेलं बघायला मिळत नाही. आणि फार दुःख होतंय की अविनाश भोसलेंचा पराभव झालेला आहे. मी स्वतः या प्रचार यंत्रणेमध्ये होतो. परंतु लोकांचा कौल आहे आणि तो आपण स्वीकारला पाहिजे. यामध्ये मला जाता जाता एवढं सांगायचंय की हा अविनाश भोसलेंचा पराभव नाही, तर हा जो आहे तो पैशांचा विजय. भोसलेंचा पराभव नाही, हा पैशांचा विजय आहे. कारण की एकही दिवस काम न करता जर तुम्ही नगरसेवक वगैरे या सगळ्या पदांवर जात असताल तर काम करणाऱ्या समाजसेवकाची किंमत जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये काय राहणार आहे हा मोठा प्रश्न माझ्या समोर, माझ्यासारख्या कार्यकर्त्यासमोर निर्माण होतो. आणि बाकी मग सगळ्या अपक्षांनी ज्यांनी ज्यांनी लढती दिल्या त्या अपक्षांना मी आपल्या माध्यमातून सलाम करतो की आपण लोकशाही जिवंत ठेवली आणि माळेगावकरांना एक संधी दिली की प्रस्थापित जर उमेदवार असेल तर आम्हाला त्याच्या विरोधात लढायचं आहे. जय पराजय हा होणार आहे, परंतु लढणं